नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के गोंदिया भंडारा जिला लोकसभा क्षेत्र से। भंडारा गोंदिया की टिकट कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले द्वारा पैसे लेकर बेची गई। कांग्रेस के पूर्व विधायक सेवक भाव वाघिया का आरोप। भंडारा गोंदिया में कांग्रेस की सीट किसी और को मिलने से हालत खराब। कांग्रेस की सीट बचाने पूर्व विधायक ने भरा निर्दलीय नामांकन। समय देखकर मेरी टिकट कटी। कांग्रेस को बचाने के लिए मुझे लड़ना है। हाल फिलहाल में अभी हमारे कांग्रेस के पूर्व विधायक ने भाजपा में ज्वाइनिंग की। लोगों की अपेक्षाएं की अब मैं चुनाव में खड़ा रहूं। नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कर दी जानकारी। आइए जान लेते हैं पूरी खबर। देखिए पूरी खबर दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा नेता म्हणून मी काँग्रेस पक्षाचा एक फॉर्म भरलेला आहे। आखरीपर्यंत तिकीटचं चाललं, परंतु काँग्रेसचे आमच्या गटाचे नेते अशोकराव चव्हाण ते BJPकडे गेले आणि आमच्या जिल्ह्याचं राजकारण आम्हाला आडवं येतं। नाना पटोले ज्यांना 98मध्ये मी आमदार केलं, माझ्या मागे तो काम करत होता, माझ्यासोबत काम करत होता। त्याला काय तरी ते वेळेवर ते एक नवीन मुलगा जो काही काँग्रेस नव्हता माझ्या विरोधात तो 14मध्ये लढला आणि त्याला फक्त त्या मतदारसंघात शिवसेनेच्या नॅशनल पार्टीवर लढला। 2100 मतं मिळाली, 2100 मतं मिळाली ऑन रेकॉर्ड। अशा माणसाने कधी काँग्रेसचा दुपट्टा खांद्यावर घेतला नाही, अशा माणसाचा त्यांनी तिकीट दिलेली आहे। म्हणजेच भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याकरता त्यांनी केलेले प्रयत्न, त्याच्यापूर्वी हे काम आमच्या जिल्ह्यात चालले। तर मी आता असं होतो की काँग्रेस मी उभी केली आहे त्या जिल्ह्यात। BJPच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या विरोधात प्रफुल्ल पटेलशी आम्ही लढलो, BJPशी लढलो, परंतु काँग्रेस आम्ही जिवंत ठेवली। पटोलेजी भारतीय जनता पार्टीत गेले, खासदार झाले, आमदार झाले, परंतु त्यांना काँग्रेस वाढवण्यामध्ये जे आमचं संघटनामध्ये आम्ही जे काम केलं, काँग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी, सगळ्या गोष्टी करत असताना 5-5 जिल्ह्याचा नागपूरचा सुद्धा महापौर मी केला। तर अशा परिस्थितीमध्ये आज तिकीट होऊन मी 2 लाखाचा विनर कॅन्डिडेट असताना, मोठा नेता असताना तिकीट कापणं आणि सांगायला गेलो पक्षात नाही। जिल्हा परिषदच्या वेळेला मी मागच्या वेळेला लढलो होतो विधानसभा, माझी तिकीट झाली होती, त्यांनी वेळेवर अहमद पटेलला कडून ती मला मिळाली होती, पण ती नंतर वेळेवर कापली होती। रागारागात त्यावेळेस मी लढलो, त्यावेळेस 47,000 मतंसुद्धा मिळाली आणि त्याच्यामध्ये ह्यांचा 3000 जिंकले। तो राग असेल मला जिल्हा परिषद बघा, पालकमंत्री कदम विश्वजित कदमने मला आणलं खूप, नंतर मी आंध्राचा इन्चार्ज झालो, तेलंगणाचा इन्चार्ज झालो, तिथं होतो। अरे सगळ्याचा तो पक्षात नाही म्हणतो, कसा भुलभुले फुलेसारखा बोलतो, प्रांताध्यक्ष आहे। प्रांताध्यक्षाला लिमिट असते काय बोलायची, कोण मी जिल्हा परिषद बसून दिली सगळं केलं। तो त्याला जर माझी भीती असेल, मी तर एकच कार्यकर्ता आहे आणि मी ती मतं जनतेने दिली आहे। यावेळेला सुद्धा आता जर मी काँग्रेस वाचवण्याकरता कदाचित लढावं लागलं तर काँग्रेस वाचवण्याकरता मला लढावं लागेल। तो मुलगा केलेला त्याचं सीट गेलेली आहे 100%, हे लोकांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे, जनतेचं। आणि तिकीटमध्ये मोठ्या प्रमाणात काय व्यवहार झाला मला ते लोकांनी चर्चा त्याला माझ्या याच बाबतीत बोलायला जाईल अशी चर्चा सगळीकडे आहे की ही तिकीट नाना पटोले साहेबांकडून प्रशांत पटोले यांना विकली गेलेली आहे, काय सांगणार? नाही, याच्याबद्दल मला काही असं भाष्य करता येणार नाही, पण ही भारतीय जनता पार्टीला मदत करायला कुठे रिकमेंड आहे की इथं तिला मदत करायची, मग विधानसभेत आपण मदत करून घ्यायची। हा त्याचा डाव असू शकतो, तो हुशार आहे। ही सवय त्याला आताचीच नाही आहे। मी एका जाहीर सभेत सुद्धा बोललो आहे, सुधाकर करकरे हे विधानसभेमध्ये एका होटाने हरले होते, अर्ध्या होटाने। त्यावेळेला यांचाच वोट विलासराव देशमुखांनी कॅश केला होता, तर त्यांचाच वोट निघाला होता, चेक केलं होतं। मग यांना सुद्धा विलासरावांनी टाईट केल्यामुळे भाजपमध्ये गेले, कारण हा होता स्वर्गीय विलासरावजी मरून पावले, त्यामुळे यांना आता इकडे संधी आली। कदाचित ते असते जिवंत तर असतील सरकार। मी त्यावेळेला हर्षद पाटील मी पक्षापुढे आम्ही आता उसंडी चालला, उसंडीने जाहीर आरोप केले, मी काही बोलणार नाही, परंतु यांनी ही रणनीती अशी आहे की मला संपवून द्यायला काय मिळालं, काँग्रेस संपेल ना, नाही तर उद्या आमदार ताकदीवर होऊन जाईल, काही होऊन जाईल, ते सोडून द्या। मला हायकमांडने सांगितलं फॉर्म भरलं, एखादा विधानसभा क्षेत्र देऊ म्हणून मला आता फोन होता, रमेश चिन्नी दिल्याचे आम तुमको विधानसभामध्ये नाही, साकोली विधानसभा त्याचा आहे, सिटिंग आमदार तिथून आहे, तुम्ही मला कसं देणार आहे तो? मी हे पण त्याला केला आहे। त्याच्यात ते काय मागं काढतात तर पाहू, परंतु आता तिथं एखाद्या वेळेला लोकांची भावना फार आहे, त्यांनी दोन्ही अशीच आहे, ते जुने खासदार त्यांच्याबद्दलही
एक आहे की मी काम नाही केलं तर असं असते. माणूस उभा असल्यावर 5 वर्ष खासदार असतात, काही ना काही त्याच्या विरोधात असतो. आम्ही नवीन पडतो, तर लोकांनी जर म्हटलं तर कदाचित उभा राहावं लागेल. हे 2 दिवसात मी ठरवेन, बाकी आमदाराशी चर्चा करून सर्वांशी ठरवेन. कारण काँग्रेस वाचवण्याकरता आम्हाला लढावं लागणार आहे. काही हे आम्हाला काही स्वतःचं काही खुशी नाही की लढलं पाहिजे. तो काही मुलगा का कॅन्डिडेट आमच्याकडे काही दुश्मन नाही की आमच्याकडे काय पोरगा आहे तो चांग, पण तो काँग्रेसमध्ये नाही, कधी झेंडा तरी काँग्रेस हातात घेतला नाही. शिवसेनेकडून लढला, इकडून तिकडून 2-3दा लढला, पराभव झाला. आणि एवढ्या मतांनी 2021 मतावाला नाही देतात. मला तर 80,000 मतं भेटले, मला तिकीट नाही त्याची. हा कोणता नाही आहे, त्यांना प्रश्न पडेल. त्यांना हे सगळं राहुलजी गांधीकडे तो फार अप्रोच झाले आहेत, खासदार सोडून आले आहेत म्हणून ते वेणुगोपालजी राहुलजींना हे करून, पण त्यांना राज्य पुन्हा विदर्भ आणि भारतीय जनता पार्टीच्या हातात देण्याचं काम चालू आहे. आता विकास ठाकरेचा चांगला कॅन्डिडेट चांगला म्हणू ना, बाई सुद्धा ती आमची तिथे आहे, कोणी असेल ते कोणते कॅन्डिडेट चांगले असतील. गडचिरोलीच्या कॅन्डिडेटला त्या उसंडी तिकीट झाल्यानंतर त्याला कापणं, ते भाजपमध्ये गेले. डॉक्टर नितीन कोडे भाजपमध्ये गेले. इकडे नागपूरचे लोक ठाकरे विकास जे चांगले असतील त्यांच्याकडे उलटे भाजपचे लोक येत आहेत. तेवढीच चर्चा आहे. म्हणजे काही माणसं चांगले आहेत नासानतला भाग. यवतमाळची तिकीट माणिकराव ठाकरे यांची होती, ती सीटसुद्धा देऊन दिली. वाशिमची तिकीट म्हणजे आता खमक्या नेता अशोकराव चव्हाण नाही इथं, एकटे आहे, ते गेले. पण याला काही चान्स मिळाला, या चान्सचा फायदा तर पूर्ण याच्याच मार्गात आहे. आणि आर्थिक बाबी करून तो राजकारण करणारा नेता असेल. काँग्रेसमध्ये राहून बीजेपीचं काम करता आणि काँग्रेस संपवण्याचं काम करता असं आहे का? नाही, काँग्रेस विदर्भाचा गड आहे, संपायच्या मार्गावर आहे ना. जिल्हा परिषदला मी त्यावेळेला मदत केली म्हणून जिल्हा परिषद बसली म्हणणार. नागपूरला जिल्हा परिषद भाजपचीच आहे, चंद्रपूरला नाही, वर्धेला नाही आहे, वर्धा सुद्धा राष्ट्रवादीत गेली आहे. तर अशा प्रकारे विदर्भामध्ये जे आपले चान्सेबल आहे, आता तो हे गेला शिवसेनेमध्ये आमदार राजू पारवे गेले आहे. म्हणजे आता 4 दिवसात किती लोक गेले, पण त्यांना वाटतं की आम्ही सुद्धा जावं लवकर, अशी त्यांची इच्छा आहे. तर आम्ही काँग्रेस यावं. ज्या दिवसाला 7 विधानसभा आम्ही भंडारामध्ये लढवून दाखवू, परंतु असं विचारलं तर आम्ही इथे नागपूरला आम्ही लढून आमचं ताकद आहे. सेवक वगैरे आपण काँग्रेसचे अगदी जुने असे कार्यकर्ता राहिलेले आहात. काँग्रेसला आपल्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे. आज कुठेतरी काँग्रेस संपत आलेली आहे असं दिसत आहे. तर यावेळेला जर असंच चालू राहिला तर आपला समोरचा पाऊल काय असणार आहे? नाही, असंच जर विषय राहिला तर आम्ही हायकमांडला सांगू. हायकमांड काही हायकमांड लोक तर यांना घाबरून तो राहुल गांधी जवळचे तर नारा देऊन टाकला. त्यामुळे मला ते राहुल गांधी जवळचे मला त्या विषयी तुमचे पी एम म्हणून काम करते भेटले, त्या विषयात बोलून नका साहेब. सोनिया गांधी पी एम माधवनजीने भेटले, तेव्हा बोलून नका. म्हणजे यांना हा राहुल गांधी जवळ गेल्यामुळे हा सगळ्यांनाच हे सांगून आपला मोकळं करतो. आता आपली सीट जिथं कुठे भाजप काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, त्याचं सभासदत्व नाही, स्टेट मेंबर नाही, तो आम्हाला विचारतो काँग्रेसमध्ये आहात का. आम्हाला तो भारतीय जनता पार्टी सोडून गेला आणि त्याचे राज्यकर्ता नाही सोडून आला. तर याच्याने काही राज्य माणूस नुसतं आमदार खासदार म्हणून काही मोठा होत नाही. काही सामाजिक विदर्भात महाराष्ट्राचे PC चीफ आहात तुम्ही, त्या मार्गाने राहिला. वसंतराव पाटील त्या पदावर राहिले आहेत, विलासराव देशमुख त्या पदावर, सुशीलकुमार राहिले आहेत. त्या पदाचा गरिमा तर समजा काय आहे. हेतू परस्पर नाना पटोले यांनी आपले